नमस्कार मित्रांनो, मी अवधूत एकल पुन्हा एकदा स्वागत करतो एका नव्या कोरा व्हिडिओमध्ये। बऱ्याच वेळेला आपण बघतोय दोन प्रकारचे लोक म्युच्युअल फंडात नेहमी गुंतवणूक करत असतात। आता ही दोन प्रकारचे लोक म्हणजे दोन वेगवेगळ्या मानसिकता आहेत, त्या कोणत्या आहेत ते आपण आज बघूया। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तत्पूर्वी लक्षात घ्या, आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओजना लाईक करा, कमेंट करा, तुम्हाला जी काही शंका असेल कॉल करा मला, तुमचा कॉल मी स्वतः अटेंड करेन। मी तुमच्या कमेंटला प्रत्येक कमेंटला हे उत्तर दिलं जाईल मित्रांनो, त्यामुळे तुम्ही बिंदास कमेंट करा, बिंदास कॉल करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका मित्रो। चला तर वळूया आजच्या या टॉपिककडे। दोन प्रकारची मी लोक म्हणलं। पहिला प्रकार आपण आज बघूया। पहिला प्रकार आहे जी लोक काही ठराविक कालावधीनं, काही फिक्स कालावधीनं किंवा काही व्हेरिएबल कालावधीनं किंवा मध्ये आधीमध्ये पैसे आपले विड्रॉ करतात, पैसे आपले काढून घेतात। वेगवेगळी याच्यासाठी कारणं असतात, त्यांना गरज असते, पाहिजे असतात, माहिती नसते। बघूया आपण आज काय कारणं असतात की ज्यामुळे हे लोक पैसे काढतात। दुसरा प्रकार आहे जे लोक कंटिन्युअसली इन्व्हेस्टेड राहतात। आता ही पण लोक आहेत, त्यांच्या मागे पण काय कारणं आहेत आणि काय मानवी स्वभाव असतात की ज्यांच्यामुळं ही दोन्ही प्रकारची लोक ही वेगवेगळे प्रकारे वागतात आणि यांच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होतोय। चला तर वळूया पहिल्या प्रकाराकडे। अशी लोक जी ठराविक कालावधीनं पैसे काढून घेतात। त्यांचं एक नेहमीचं कारण असते, प्लॉट घ्यायचा आहे, घर बांधायचं आहे, कार घ्यायची आहे। प्रत्यक्षात गुंतवणूक ह्या कारणासाठी यांनी केलेली नसत्या, पण ज्यावेळी गुंतवणूक करतोय त्यावेळेला मात्र त्यातूनच पैसे काढून ती गोष्ट ते करतात। भले एक प्लॉट घेणं, घर बांधणं त्याच पैशातून शक्य नाही, तरीसुद्धा ते पैसे हे पहिला काढतीलच ते आणि तिकडे गुंतवणूक करतील किंवा काही करतील। अजून काही कारणं असतात, मार्केट खूप रिस्की आहे, मार्केट आता पडणार आहे, इथून पुढं मार्केट पडलं की लॉसमध्ये जाणार, त्याच्यापेक्षा मी आधीच प्रॉफिट बुकिंग करून घेतो। स्कीम बुडते, तसं बुडलं तर म्युच्युअल फंड काय माहिती, म्युच्युअल फंडचा आता फुगा झाला आहे। असे एक ना हजार कारणं आहेत। आता ह्या कारणांच्या मागे काही स्वभाव गुणधर्मसुद्धा आहेत। आता स्वभाव गुणधर्म कोणते आहेत तर स्वभाव गुणधर्मामध्ये सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म त्यांचा आहे, स्वभाव आहे तो म्हणजे ते उतावळ्या लोक आहेत। तर उतावळेपणामुळे त्यांचे पैसे त्यांना तिथं ठेवू वाटत नाहीत, पटपट काढू वाटतात, दुसरीकडे गुंतवणूक करतात। त्यांना जलद पैसे मिळवण्याची इच्छा असते, आर्थिक साक्षरता नसते, आर्थिक ज्ञान नसतं, नवीन ज्ञान माहिती करून घ्यायची नसते, म्हणजेच कंपाऊंडिंगबद्दलची माहिती नसते, माहिती करून घेत नाहीत। त्यानंतर गुंतवणुकीला टार्गेट नसतं, फोकस्ड नसतात ह्या व्यक्ती, गुंतवणुकीला टार्गेट नसते याचा अर्थ। तर ह्या अशा काही स्वभावामुळे या व्यक्तींचं नुकसान कशा पद्धतीने होते त्याचा एक आपण डेमो बघूया। उदाहरणार्थ एखादी व्यक्ती 5,000 रुपयाची SIP सुरू करते 20 वर्षासाठी। आपण 21 वर्षाचा कालावधी धरूया जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं जाणार आहे। 21 वर्षात पूर्ण 21 वर्ष न थांबता ही व्यक्ती काय करणार आहे की दर 3 वर्षानंतर पैसे काढणार आहे। आता 5,000 दर महिन्याला गुंतवणूक, याचा अर्थ 5,000 गुणिले 12 महिन्याची गुंतवणूक, अशी 3 वर्षाची गुंतवणूक। तर 3 वर्षात पैसे काढले तर पैसे किती बनतात, तर ही व्यक्ती भरणार किती बघा, तर 1,80,000 रुपये भरणार आणि व्याज त्याच्यावर बनणार 35,000 रुपये आणि 2,15,000 3 वर्षांनी काढणार। पहिल्या 3 वर्षांनी तेवढीच रक्कम काढणार, पुढच्या 3 वर्षांनी तेवढीच रक्कम काढणार, त्यानंतर परत 3 वर्षांनी तेवढीच करणार। आता हे सगळं कसं मी 12% कॅल्क्युलेशननं सांगतोय, एखाद्या वेळी जास्त मिळतील, एखाद्या वेळी कमी मिळतील, पण ही व्यक्ती काय करणार आहे दर 3 वर्षांनं हे पैसे काढणार आहे। म्हणजे असे 3-3 वर्षाचे 7 टर्न त्यांना मिळणार आहेत, तर 7 वेळा ही व्यक्ती पैसे काढणार आहे। आता असं जर कॅल्क्युलेशन बघितलं तर 2,15,000च्या कॅल्क्युलेशननं बघितलं तर जवळपास 15,09,000 रुपये ही व्यक्ती टोटल 21 वर्षात घेणार आहे। आता बघा, याच्यामध्ये 15 लाखाच्या अगेन्स्ट आपली मूळ मुद्दल, त्याची मूळ मुद्दलच झाली 12,60,000 रुपये। आता या 12,60,000 मध्ये फक्त 3 लाख रुपये प्रॉफिट ॲड होतोय आणि पैसे म्हणतात 15,09,000, म्हणजे काहीतरी मागं पुढं। आता बघा ह्या याच्यावर आता कोण म्हणाल टॅक्स किती बसतोय आणि मग प्रॉफिट किती राहिला। आता या व्यक्तीनं कॅपिटल गेन टॅक्सचं कॅल्क्युलेशन केलं तर टॅक्स काय बसणार नाही, म्हणजे सगळे 15 लाखचे 15 लाख त्यांचे आहेत। पण आता 21व्या वर्षी जर 15 लाख पाठीमागचे पैसे यांचे खर्च होऊन गेलेत ऑलरेडी,
त्यामुळे यांच्याकडे शिल्लक फक्त शेवटच्या वर्षी बनलेले 3 लाख रुपये असणार आहेत, 2 लाख रुपये असणार आहेत, बरोबर. याचा अर्थ यांच्याकडे ह्याच्या व्यतिरिक्त काही अमाऊंट नसणार आहे. मे बी असेल त्यांची किंवा नसेल, पण इथल्या गुंतवणुकीतून मात्र अमाऊंट नक्कीच नसेल. आता वळूयात दुसऱ्या प्रकाराकडे. दुसऱ्या प्रकारची लोक म्हणजे पूर्ण वेळ स्टे इन्व्हेस्टेड राहणारी लोक, गुंतवणूक करून थांबणारी लोक. आता यांचे जर स्वभाव गुणधर्म आपण जर विचार केला तर महत्त्वाचं म्हणजे यांच्यामध्ये एक काय गुण असणार आहे, तर हे एकदा पैसे लावायला सुरू केल्यानंतर जोपर्यंत ह्यांचं टार्गेट पूर्ण होत नाही तोपर्यंत हे पैसे विड्रॉ करत नाहीत. कुठल्याही छोट्या मोठ्या किरकोळ कारणासाठी हे पैसे काढत नाही. मार्केट पडले म्हणून किंवा प्रॉफिट बुक करतो म्हणून किंवा काही गोष्टीसाठी तर हे पैसे काढत नाहीत. ह्यांचं गुंतवणुकीचा टाईम कसा असतो, याने ठरवलं 20 वर्षे तर ते 20 वर्षेच करणार, याने ठरवलं 15 वर्षे तर ते 15 वर्षेच करणार, याने ठरवलं 2 कोटी झाल्याशिवाय काढणार नाही तर ते 2 कोटी झाल्याशिवाय काढणार नाहीत. असे लोक म्हणजे स्टे इन्व्हेस्टेड राहणारे लोक. आता बघूया यांच्या स्वभाव गुणधर्मामध्ये काय काय फरक आहेत. तर ही लोक काय असणार आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचं फोकस्ड असणार आहे, दृढ निश्चयी असणार आहेत आणि संयमी सुद्धा असणार आहेत. दृढ निश्चय आणि संयमी लोक असणार आहेत. हे यांच्याकडे आर्थिक साक्षरता आढळणार आहे, आर्थिक साक्षर ही लोक असणार आहेत. त्यानंतर यांना कंपाऊंडिंगबद्दल माहिती असणार आहे, नवीन ज्ञान घेण्याची इच्छा असणार आहे, म्हणून तर ह्या गोष्टी यांना शक्य होणार आहेत. तर असे स्वभाव गुणधर्म असणाऱ्या व्यक्ती ह्या स्टे इन्व्हेस्टेड राहणाऱ्या व्यक्ती असू शकतात. आता मला तुम्ही सांगा की तुम्ही या कुठल्या प्रकारामध्ये तुम्ही बसता याचा थोडासा विचार करा. आता ह्या दुसऱ्या प्रकारामधल्या व्यक्तीची अमाऊंट किती होईल, रक्कम किती होईल, तर मागच्या व्यक्तीसारखंच यांनी जर गुंतवणूक केली तर यांचे सुद्धा गुंतवणूक असणार आहे दर महिन्याला 5,000 रुपयाची SIP आणि ह्या 5,000 SIPला 12% CAGRनं जर रिटर्न बनला तर पुढच्या 21 वर्षात पैसे हे भरणार किती आहेत, 12,60,000. जे त्यांनी मागच्या व्यक्तीनं भरले तेवढीच रक्कम ही सुद्धा व्यक्ती भरणार आहे 21 वर्षात, 12,60,000. आता विचार करा, मागच्या व्यक्तीला 15 लाख भेटलेले दर 3 वर्षानंतर काढून 2-2 लाखाच्या इन्स्टॉलमेंट, आणि आता ह्या व्यक्तीला 21 वर्ष थांबल्यानंतर किती पैसे बनतील, तर पैसे बनणार आहेत मित्रांनो 52,20,000 रुपये. यांचा नेट प्रॉफिट असणार आहे 39,60,000 रुपये. आता बघा 15 लाख कुठे किंवा दर 3 वर्षानं 2-2 लाख कुठे आणि 20 वर्षानंतर 15 लाख कुठे. आता काही लोक कमेंटमध्ये विचारतील 20 वर्षानंतर 50 लाख काय उपयोगाचे, त्याच्यावर टॅक्स गेल्यानंतर किती रुपये राहणार आहेत, अशा आणि तशा. काय हरकत नाही मित्रांनो, टॅक्स जरी 12% आता गेला, 12.5% आता टॅक्स केला आहे निर्मलाताईंनी, तर 12.5%नं जर आपण कॅल्क्युलेशन काढलं कॅपिटल गेनचं तर 39 लाखाच्या अगेन्स्ट जवळपास 4 लाख जरी टॅक्स गेला म्हणूया तरी 52 लाखातले 48 लाख नेट प्रॉफिट राहिला, बरोबर. आता परत अजून एखादा व्यक्ती विचारेल की 20 वर्षानं 48 लाखाची किंमत काय. अरे भाऊ, आज घडीला किती किंमत असेल, समजा आज घडीला म्हणजे 20 वर्षानंतरची किंमत जरी 10 लाख जरी असली तरी आजसुद्धा 10 लाख तुझ्यासाठी खूप मोठी रक्कम आहे, बरोबर ना. कुणासाठीही मोठी रक्कम आहे. मित्रांनो विचार करा, ज्याला 15 लाख 20 वर्षात बनले त्याची रक्कम मग काय असणार आहे, आणि 20 वर्षात 50 लाख ज्याचे बनलेत, साहजिक आहे की त्याच्याकडे खूप मोठी रक्कम बनली आहे दुसऱ्या व्यक्तीच्या तुलनेमध्ये. आणि अशा पद्धतीनं गोष्टी आपण करत असू तर तुम्ही विचार करा, मला सांगा, मला कमेंटमध्ये कळवा की तुम्ही ह्या कुठल्या कॅटेगरीमध्ये बसताय, आणि तुम्हीच मला सांगा की यातली कोणती कॅटेगरी बेस्ट आहे तुमच्यासाठी, जेणेकरून तुमचा पैसा चांगला बनेल, तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य लवकरात लवकर मिळवता येईल. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नमस्कार.